कोविड महामारी ही 30 जानेवारी 2020ला ज्यावेळेस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर केलं तेव्हापासून ते आजपर्यंत 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. आणि यामध्ये एकाच विषयाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगली, जगभर रंगली, सर्व क्षेत्रामध्ये रंगली, आणि ते म्हणजे की कोविडच्या पूर्वीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग. आणि ही चर्चा अशी चालू राहील. अर्थात एक माझ्या लक्षात आलं आहे की, आणि आपल्याही लक्षात आलं असेल की गेल्या फर्स्ट ज्यावेळेस त्याची लाट होती, पहिली लाट होती, त्या लाटेच्या दरम्यान प्री कोविड म्हणजे कोविड पूर्वीचं जग आणि कोविड नंतरचं जग यावरती चर्चा खूप मोठ्या प्रमाणात व्हायच्या. दुसऱ्या लाटेच्या वेळेस ह्या चर्चा झाल्या पण त्या कमी होत होत्या, आणि आता सध्या तर हे चर्चा होत आहेत पण तितक्याशा होत नाहीत, कारण जगाने ठरवलेलं आहे की ठीक आहे, आता ही लाट ओसरत आहे आणि जग हे वॅक्सिनेशन नंतर हे पुन्हा पूर्वपदावर येईल. त्यामुळे कोविड पूर्वीचं जग आणि कोविड नंतरचं जग याच्यावरती चर्चेची जी एक तीव्रता होती किंवा व्याप्ती होती ती आता कमी झालेली आहे. ही महामारी जी आहे ती काही पहिली किंवा शेवटची महामारी नाही आहे. पूर्वी खूप महामारी होऊन गेल्या आणि भविष्यामध्ये आणखी खूप महामारी येत असतील, पण मानवाचा इतिहास हा केवळ महामारीशी निगडीत नाही आहे. मानवाचा इतिहास हा खूप वेगवेगळ्या कंगोऱ्यातून चाललेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्या एक लक्षात आलं असेल की सध्या संपूर्ण जग जे आहे गेल्या 200-250 वर्षांमध्ये ते दोन गोष्टी भोवती फिरतं आहे, आणि त्या दोन गोष्टी म्हणजे त्या अर्थात दोन्ही गोष्टी ह्या मानवनिर्मित आहेत. आणि त्यातल्या दोन गोष्टीपैकी पहिली गोष्ट म्हणजे की जी शासन व्यवस्था आहे आणि दुसरी म्हणजे अर्थव्यवस्था आहे. या दोन गोष्टीभोवतीच हे जगाचं चलनवलन फिरत आहे. आपल्याला माहिती आहे की लाखो वर्षापासून माणूस या पृथ्वीतलावरती आहे. सुरुवातीला खरं म्हणजे त्याला काही शासन व्यवस्था असण्याची आवश्यकता नव्हती, कारण फॅमिली कोरलेले असायचे. टोळ्यामध्ये सुद्धा त्याचं एकत्रीकरण झालेलं नव्हतं. नंतर टोळ्या आल्या, टोळ्यांचा मोरक्या तिथे असायचा, आणि नंतर मग राजे आले, सम्राट आले, आणि सर्वसाधारणपणे 250 वर्षापूर्वी ही राजे सम्राट अर्थात काही देशांचा अपवाद वगळता युनायटेड किंगडम असेल, इंग्लंड असेल किंवा आणखी काही थोडेफार देश असतील, मोठमोठे देश असतील, हे देश सोडले तर सर्वत्र राजेशाही किंवा सम्राट अशा पद्धतीचं जग होतं. आणि नंतर मग 250 वर्षापूर्वी मग जगाचं वारं लोकशाहीकडे वळवावं लागलं. अर्थात लोकशाहीचा प्रयोग काही 250 वर्षापासून सुरू आहे असं नाही. लोकशाहीचा प्रयोग हा 2500 वर्षापूर्वीपासूनचा सुरू आहे. आणि अर्थात पुराण काळामध्ये जर भारताचा जर विचार केला, उपनिषदामध्ये सुद्धा त्याचे काही रेफरन्सेस आहेत. त्यामुळे जगभर पूर्वीसुद्धा हे झालेले होते, याचे एक्सपेरिमेंट झालेले होते. पण 250 वर्षापासून हे जगामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही लोकशाहीकडे आलेली आहे. आणि सध्या लोकशाही हे एकमेव शासन व्यवस्था अशी आहे की जी त्यातल्या त्यात चांगली आहे, असं हे ॲक्सेप्टेड झालेलं आहे. आणि ते खरंही आहे की लोकशाहीला सध्या तरी पर्याय नाही आहे. लोकशाहीमध्ये आणखी खूप गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. अर्थात त्या सुधारणा तितक्याशा सोप्या नाही आहेत, कारण शेवटी मनुष्य स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर मग शेवटी सत्तेचं एकत्रीकरण किंवा केंद्रीकरण असा तो स्वभाव असतो एखाद्या कुटुंबामध्ये सुद्धा, की कुटुंब प्रमुख तशाचा मग देशप्रमुख, आणि मग ह्या पद्धतीने ते चालतं. पण लोकशाहीला ते मान्य नाही. लोकशाहीला म्हणजे प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक हाच राजा आहे, हेच स्वतःचा निर्णय घेऊ शकतो, अशा पद्धतीची व्यवस्था आहे. त्यामुळे हा नेहमी कन्फ्लिक्ट राहिलेला आहे लोकशाहीच्या संकल्पनेमध्ये आणि प्रत्यक्षात असलेली लोकशाही. आणि हा प्रवास फक्त 250 वर्षापूर्वीचा पासूनचा जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. दुसरं आहे की दोन गोष्टीपैकी मी तुम्हाला पहिली तर सांगितली, दुसरी गोष्ट अशी आहे की अर्थव्यवस्था. जेव्हा आपल्याकडे सुमारे 70-80 हजार वर्षापूर्वी भाषेचा प्रसार वाढला, माणसाचं कम्युनिकेशन वाढलं, आणि अग्नीचा जास्तीत जास्त कंट्रोल वापर सुरू झाला, तेव्हापासून म्हणजे खरं म्हणजे आपली प्रगती झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12,000 वर्षापूर्वी किंवा त्या दरम्यान शेती व्यवसाय सुरू झाला. त्याची वेगळी इतिहास आहे, त्याची वेगळी हिस्ट्री आहे. पण त्यापूर्वी बहुतांश इतिहासामध्ये म्हणजे शेवटचे गेले 12,000 वर्ष सोडता माणूस हा जंगलामध्ये भटकून अन्नपदार्थ गोळा करून किंवा प्राण्यांना मारून किंवा मेलेले प्राण्यांचं मांस
भक्षण करून जगत राहिला होता. तो जगायचा, स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. त्याच्यामध्ये म्हणजे की जे निसर्गनिर्मित होतं, स्वतः काही न करता निसर्गनिर्मित होतं, त्यावरतीच त्याची गुजराण असायची. हे निसर्गनिर्मित हा जो शब्द आहे, खरं म्हणजे की सर्व प्राणी मात्रांना तो लागू आहे. की आपण वाघ, हत्तीपासून ते झुरळापर्यंतचे सगळे जे प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत ते निसर्गनिर्मित याच्यावरतीच अवलंबून असतात. त्यांचे अन्नपदार्थसुद्धा निसर्गनिर्मितच असतात आणि जे अवेलेबल आहेत, निसर्गातच अवेलेबल आहेत, निसर्गातच उपलब्ध आहेत, तिथपर्यंतच त्यांचा खरा म्हणजे की त्यांचा त्याच्यावरती उदरनिर्वाह असतो. 12,000 वर्षापूर्वी ज्यावेळेस माणसाने, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. काही इतिहासकारांच्या आणि संशोधन करणाऱ्यांच्या मते की काही ठिकाणी ही लोकसंख्या वाढली आणि मग तिथलं अन्नधान्य तिथले कंदमुळं प्राणी कमी होते आणि त्यामुळे त्यांना स्वतःच अन्नधान्य पिकवण्यासाठी गरज पडली किंवा गाई किंवा असे जे प्राणी आहेत ते पाळण्याची गरज पडली आणि म्हणून प्राण्यांचं पाळणं किंवा शेतीचा व्यवसाय हा 12 ते 15,000 वर्षापूर्वी सुरू झाला. हे खरं म्हणजे की मानवाच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे, जो लाखो माणूस सर्वप्रथम असं सांगितलं होतं की 25-30 लाख वर्षापासून या पृथ्वीतलावरती माणूस या स्वरूपात आहे. त्यापूर्वी त्याचे वेगवेगळे हे होते की त्याचे पूर्वज वगैरे वेगळे होते, पण नंतर मग 25-30 लाख वर्ष झाली असतील किंवा 70-80 हजार वर्षापासून तो आधुनिक मानव असेल किंवा आता 12,000 वर्षापासूनचा तो एक वेगळा कमर्शियल म्हणजे की त्यांनी शेती सुरू केली आणि त्याच्यासाठी मग तो प्राणी पण पाळायला लागला. हा बदल या पृथ्वीच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. तेव्हापासूनच मग ह्या जगाचं पूर्ण चेहरा मोहरा बदलला. मला त्यामध्येही जायचं नाही कारण तो एक वेगळा विषय आहे. प्रश्न फक्त एक असा आहे की गेल्या 12,000 वर्षामध्ये जे शेवटचे गेली 250 वर्षे सोडता संपूर्ण जे 12,000 वर्षाचा इतिहास आहे तो फक्त शेतीने डॉमिनेट केलेला आहे, कृषी क्षेत्राने डॉमिनेट केलं आहे. संपूर्ण उत्पन्न जे होतं ते शेतीवरती अवलंबून असायचं आणि शेतकऱ्यांनी काढलेलं उत्पन्न आणि त्याच्यामधून काही जे प्रोड्यूस आहे किंवा काही उत्पादन आहे पिकाचं ते राजा घेऊन जायचा किंवा उमराव घेऊन जायचे किंवा मग ज्या पद्धतीची शासन व्यवस्था असेल त्याप्रमाणे ते घेऊन जायचे आणि मग त्याच्यावरती मग राजा त्यांची कामं करायचा किंवा मग सैन्य चालवायचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चालायच्या. म्हणजे जगाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेवटचे 250 वर्ष सोडता केवळ आणि केवळ ही शेतीवर आधारित असलेली होती. थोडेफार उद्योगधंदे होते पण मूलतः ती शेतीवर आधारित होती. त्यामुळे गेल्या 12,000 वर्षामध्ये लोकशाही अस्तित्वात नव्हती किंवा मग अर्थव्यवस्था तशी शेती व्यतिरिक्त दुसरी नव्हती. गेल्या 250 वर्षामध्ये मात्र की लोकशाहीचा प्रसार झाला आणि अर्थव्यवस्था वेगळ्या स्वरूपामध्ये या पृथ्वीतलावरती आली. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपण काही असं ठरवून चालवणं योग्य नाही की हे अनादी कालापासून चालेल, अजिबात नाही. फक्त शेवटच्या 250 वर्षामधला संपूर्ण खेळ आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला लक्ष द्यायला वेळ नाही की ते योग्य चाललं आहे की अयोग्य चाललं आहे, की ज्या संकल्पना आहे त्याप्रमाणे चाललं आहे की काही वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. कारण म्हणजे आपण आपल्या व्यापामध्ये असतो. मी आज आपल्याशी फक्त 2 गोष्टीसाठी बोलतो आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे लोकशाहीच्या बाबतीमध्ये. लोकशाही सुदृढ आहे का किंवा मूळ संकल्पना होती की जे लोक मेजॉरिटीमध्ये आहेत, जे लोक बहुसंख्य आहेत त्यांचं शासन आणि जे वीक आहेत किंवा जे अशक्त आहेत म्हणजे तुमच्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या अशांचं शासन म्हणजे हे तुमची लोकशाही असं त्याची संकल्पना होते. आणि मग नंतर अर्थात बाय दी पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल वगैरे ह्या सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये आल्या. पण मूलतः हे सर्वसामान्यांची जे मेजॉरिटीमध्ये आहेत आणि सर्वसामान्य माणूस जो आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम नसतो किंवा सामाजिकदृष्ट्या सक्षम नसतो अशांची मेजॉरिटीच असते, अशांचं शासन म्हणजे लोकशाही अशी ती मूळ संकल्पना ती आजपर्यंत आलेली आहे. ही संकल्पना मी आपल्याला सांगणार नाही, पण आपण विचार केला पाहिजे की ही संकल्पना खरी म्हणजे तसं आहे का, की सध्या अशा पद्धतीची लोकशाही जगामध्ये चाललेली आहे का. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट नावाचं एक इकॉनॉमिस्ट मॅगझिनचं एक सेपरेट युनिट आहे. ते 2006-07च्या दरम्यान तेव्हापासून दरवर्षी डेमोक्रेसीचा इंडेक्स, लोकशाहीचा निर्देशांक काढत असतात आणि मग लोकशाही सुदृढ होत चालली आहे का किंवा लोकशाहीमध्ये काही चुकीच्या प्रथा चाललेल्या आहेत का किंवा लोकशाही तितकीशी स्ट्रॉंग, सशक्त नाही का,
याबाबतचं ते मूल्यमापन करतात. वेगवेगळे त्याच्यामध्ये पॅरामीटर्स दिलेले आहेत आणि आता तो त्यांचा हे आहे. काही लोकांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं की योग्य नाही, काही दुसरे लोक पण करतात की लोकशाही निर्देशांच्या बाबतीत, पण त्यांच्या निर्देशांकानुसार की लोकशाहीची प्रगती किंवा जे काही प्रोग्रेशन आहे ते तितकंसं चांगलं नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या चुकीच्याकडे चालल्या आहेत की लोकशाहीमध्ये मग पॉलिटिकल सिस्टम चुकीची वागते किंवा त्याच्यामध्ये मग प्रशासन चुकीचं वागतं आहे किंवा मग फ्रीडम स्वातंत्र्य आहे ते संकुचित होत चाललेलं आहे, माध्यमांचं स्वातंत्र्य संकुचित होत चाललं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे काही देशांचा मग त्याच्यामध्ये स्तर जो आहे, अनुक्रमांक आहे तो कमी कमी होत चाललेला आहे आणि हे जगभर आहे, हे जगाचं चाललेलं आहे. ही लोकशाही जर आपण बघितली तर याच्यामध्ये काय करता येणं शक्य आहे. आपण सगळे सुज्ञ आहात, आपल्याला हे सगळं माहिती आहे काय चाललेलं आहे जगामध्ये. ज्या मोठ्या मोठ्या लोकशाही देश आहेत, अमेरिका असेल, भारत असेल, सगळे जे देश आहेत त्याच्यामध्ये इनफॅक्ट सध्या लोकशाही खूप प्रत्येक ठिकाणी लोकशाही असं हे केलं जातं. इनफॅक्ट नॉर्थ कोरियाचं सुद्धा रिपब्लिक, डेमोक्रॅटिक रिपब्लिक असं त्यांच्या नावामध्ये आहे. त्यामुळे हे याच्यासाठी नावासाठी किंवा लोकांना सांगण्यासाठी लोकशाही जगभर आहे. आता काही अर्थात अपवाद वगळता चीनसारखे किंवा हे जे काही असे अपवाद जर वगळले तर लोकशाही त्याच्यामध्ये व्याप्त झालेली आहे. ही लोकशाही जर आता पुन्हा सुदृढ करायची असेल आणि याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर काय केलं पाहिजे. आणि आता विशेषतः चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे किंवा अल्गोरिदम बेस्ड सगळे सॉफ्टवेअर्स आता आलेले आहेत किंवा डीप थिंकिंग, डीप लर्निंग, डीप फेक अशा पद्धतीचं जग आहे किंवा आता बायोलॉजिकल आणि फिजिकलचं मर्जर होऊन एक नवीनच काहीतरी व्यवस्था जगामध्ये येईल जेणेकरून बऱ्याचशा काही याच्यामध्ये असं मोठ्या पद्धतीने उलथापालथ होणार आहे. तर ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मग लोकशाही ही सुदृढ होण्याची गरज आहे, ना की ती वीक होत जाऊन पुन्हा आपण काहीतरी चुकीची व्यवस्था चालू ठेवतो की काय, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि हा विचार आपण केला पाहिजे. आपण नॉर्मली विचार करत नाही. मला वाटतं लोकशाही जर सुदृढ करायची असेल तर माझ्या आकलनानुसार 2-3 गोष्टी केल्या तर लोकशाही पुन्हा सुदृढ होऊ शकते. नंबर 1 की लोकशाहीमध्ये फंडिंग हे राजकीय पक्षांना बंद केलं पाहिजे. खरंच लोकशाही सुदृढ करायची असेल तर पहिली गोष्ट फंडिंग हे राजकीय पक्षांना पूर्णपणे बंद केलं पाहिजे. का, मी नंतर येतो. दुसरं, राजकीय पक्ष ज्या पद्धतीने प्रचार करतात याच्यावरती पण पूर्णपणे बंदी आणली पाहिजे. की ह्या 2 जर गोष्टी केल्या, मी नेमका अर्थात बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण सध्याचं जे वातावरण जगामध्ये आहे ते जर वातावरण लोकशाहीच्या बाजूने जर करायचं असेल तर या जर 2 गोष्टी की त्यांनी राजकीय पक्षांनी निवडणुकासाठी एक पैसाही खर्च करू नये किंवा त्यांनी त्यांचे प्रचार, मग ते सभा असतील, कुठे सोशल मीडियाच्या मार्फत असेल काही असा पद्धतीचा प्रचार करायला त्यांना खरं म्हणजे की प्रत्यवाय करण्यात यावा, त्यांना थांबवण्यात यावं. मी असं का म्हणतो आहे की हे जे फंडिंग होतं त्या फंडिंगचा बेसिकली कुणाकडून होता हा मुद्दा तर आहेच आहे की मग इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा मोठे डोनर्स असतील किंवा हे सगळे असतील, त्यांचे पुन्हा हितसंबंध ते जपण्यासाठी पुन्हा शासन व्यवस्थेमध्ये निवडून आलेला जो पक्ष आहे, जो शासन बनवेल तो खरं म्हणजे की त्यांचं ऐकू शकतो अशी लोकशाहीमध्ये शंका घेण्यासारखी जागा आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे की हे जे फंडिंग होतं आहे हे फंडिंग खरं म्हणजे लोकशाहीच्या मूलतत्वाच्याही विरोधात आहे. ते कसं की एखाद्या राजकीय पक्षाला फंडिंग कशासाठी होतं तर मग त्यांनी त्यांचा प्रचार करावा, त्यांनी त्यांची जी बाजू आहे ती जनतेपुढे आणखी मांडावी आणि मग ती बाजू मांडताना प्रोफेशनलिझम की जो ते सायन्सचा कसा वापर करतील की माणसाचं मन सबकॉन्शियसली कसं जिंकायचं, त्यांना कसं पटवून द्यायचं, हे खूप टेक्नॉलॉजीज आता आलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग जो जास्त चांगल्या पद्धतीने मार्केट करू शकेल त्यांना तिथे निवडणुकामध्ये सक्सेस मिळेल. खरं म्हणजे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे. लोकशाहीला अभिप्रेत काय आहे की जनतेचं परसेप्शन हे त्यांनी ठरवलं पाहिजे की काय आहे आणि हे परसेप्शन कसं पाहिजे की त्या पक्षाची मग पूर्व भूमिका काय आहे, त्या पक्षाची आयडिओलॉजी काय आहे, त्या पक्षाचा परफॉर्मन्स कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून आणि त्यांचं प्रशासन कसं राहिलेलं आहे देशामध्ये किंवा जगामध्ये इकडे प्रत्येक देशामध्ये हे बघून खरं म्हणजे की माणसांनी स्वतः ठरवले, ना की त्यांना फंडिंगच्या मार्फत. फंडिंग हे केवळ
स्वतःची जाहिरात करण्यासाठी ते त्याच्यामध्ये आलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग त्या जाहिरातीला भुलून मग मतदार खरं म्हणजे की त्याची व्ह्यूज बदलून मग एक पद्धतीने की जे योग्य आहे ते योग्य पक्षालाच मत जाईल की नाही हे माहीत नाही. कारण मला वाटतं की गेले 30-40 वर्षाचा जर इतिहास बघितला तर हे फंडिंग हे केवळ मतांचा स्वे करण्यासाठी तो नैसर्गिक नाही, हे सगळं अनैसर्गिक आहे. की एखाद्याचं पॅकेजिंग चांगलं असेल जाहिरातींचं, एखाद्याचं त्याच्यामध्ये प्रचारसभा चांगल्या असतील, एखाद्याचं प्रसार माध्यमातून नेटवर्क चांगलं असेल, या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे की ज्याच्याकडे आर्थिक ताकद जास्त आहे ज्या पक्षाकडे, त्या पक्षाला निश्चितपणे, अर्थात तो एकमेव मुद्दा नाही आहे, पण त्या पक्षाला ॲडव्हान्टेज मिळतो. तो ॲडव्हान्टेज बाजूला ठेवून पण जनतेचं काय, जनतेने असं, आणि विशेषतः जो सर्वसाधारण मतदार असतो, जो आपल्या व्यापामध्ये नेहमी असतो, तो असं सगळं ऐकून मग त्याच्यामध्ये सबकॉन्शियसली अशी वातावरण निर्मिती होते. ते होऊ नये आणि नैसर्गिकरित्या जर त्या पक्षाचं भूमिका चांगली असेल, त्या प्रचारापेक्षा त्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्या माणसांनी विचार करून, खरं म्हणजे आता प्रचार अशा पद्धतीचा होतो किंवा जाहिराती अशा पद्धतीने विचार करायला वेळच मिळत नाही. तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं असतं की तुम्ही तो तेच बरोबर आहे. कारण ते जाहिरातीचं एक हे आहे, तत्व आहे की जाहिरातीमधून जे सांगितलं जातं ते तुम्हाला पटेलच अशा पद्धतीने त्या जाहिराती तयार केलेल्या असतात. आणि आता तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तर ते सायन्स फार पुढे गेलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की फेसबुक आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे की तुम्हाला जर एखादी वस्तू जर आवडली आणि तुम्ही जर सर्च केली तर तशा पद्धतीच्या अनेक वस्तू तुम्हाला तिथे त्याचा ऑनस्लॉट तयार होतो. त्यामुळे मला वाटतं की सुदृढ लोकशाही असेल तर राजकीय पक्षांना अजिबात एक पैशाचे फंडिंग किंवा डोनेशन किंवा काहीही होता कामा नये. आणि जर तुम्हाला समाजसेवा करायची असेल तर फंडिंग घेऊन तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे. आणि त्याच्यामुळे मग तुमच्याकडे ताकद जी आहे ते आर्थिक ताकद आहे, त्याच्यामुळे जे काही गैरप्रकार होतात, हे आर्थिक ताकद हे भांडवलशाहीचं लक्षण आहे. हे परत एखाद्या वेगळ्या शासन व्यवस्थेचं लक्षण आहे, हे लोकशाहीचं लक्षण नाही. त्यामुळे आपल्याला जर पुढे जाऊन लोकशाही सुदृढ करायची असेल तर पहिल्याने आपण एक बघितलं पाहिजे की राजकीय जगभर राजकीय पक्षांना कुठल्या पद्धतीचं फंडिंग आणि प्रचार करण्याची मुभा असू नये. हा मुद्दा कोणालाही पटणार नाही याची मला 100% खात्री आहे. इनफॅक्ट राजकीय पक्षांना तर तो पटणारच नाही आहे. सर्वसामान्याने पटणार नाही की ते म्हणतील की नाही काहीच्या काही चाललेलं आहे की हे असं कधी असतं का. कारण कसं आहे की आपण ह्याचे ऑलरेडी बळी पडलेलो आहोत, की या अशा थिंकिंगचे बळी आहोत. त्याच्यामधून आपण बाहेर पडणं मुश्किल आहे की इतके वर्ष चाललेलं आहे जगामध्ये. अमेरिकेमध्ये 200 वर्षापासून चालू आहे, इंग्लंडमध्ये तर 1300 वर्षापासून चालू आहे. आणि नाही, हा जो पैशाचा वापर आहे गेल्या 40-50 वर्षापासून तो वाढत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे विद्रूपावस्था लोकशाहीची होत चाललेली आहे आणि हे आणखी जास्त होत होणार आहे. त्यामुळे की आपण जे मत देतोय ते कुणीतरी आपल्याला द्यायला भाग पाडतंय आणि ते भाग पाडण्यासाठी मग तो पैसा वापरला जातोय, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. अन्यथा लोकशाही ही वेगळ्या विचित्र दिशेने चाललेली आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. दुसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचा. अर्थव्यवस्था मग ती तुमची भांडवलशाही असेल किंवा मग तुमची सोशलिझम असेल, कम्युनिझम असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तो मुद्दा मी फार टेक्निकल गोष्टीमध्ये जाणार नाही. पण ज्यावेळेस पहिली औद्योगिक क्रांती झाली 1776च्या पासून ज्याची सुरुवात झाली आणि नंतर पुढे 3 होत गेली, नंतर आपण 4थी औद्योगिक क्रांतीमध्ये आहोत. याच्याबरोबरच जगाची अर्थव्यवस्था बदलली. पहिलं काय झालं की यामध्ये तुमची कृषीकडून, शेतीकडून हे कारखानदारीकडे आणि नंतर सेवा क्षेत्राकडे याचा त्यांचा कंट्रोल होत गेला आणि कुठेतरी कृषी क्षेत्र हे मागं पडलं गेलं. ठीक आहे, हरकत नाही. पण हे होताना मग भांडवलशाहीचा उदय झाला आणि मग तुमचं लेबर जे आहे, कामगार लोकांना मग पगार देणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आत्तापर्यंत आपण ते पोहोचलेलो आहोत. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर खूप मोठ्या प्रमाणात कारखानदारी विकास झाली, खूप मोठ्या प्रमाणात रोजगार आले आणि मग मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग वाढला आणि त्याच्या पद्धतीने मग ते आतापर्यंत चालू झालेलं आहे. याचबरोबर मार्केट इकॉनॉमी, जे बाजारू अर्थव्यवस्था झालेली आहे. आता एखाद्या वेळेस मला समजा पेन पाहिजे असेल तर तो पेन मी घेईन लिहिण्यासाठी, पण आता बाजारू अर्थव्यवस्था अशी आहे की तो पेन अशाच प्रकारचा घ्यावा, तो इतकाच एक्सपेन्सिव्ह घ्यावा
किंवा त्याच्यामध्ये अमुक अमुक आहे, ह्या गोष्टी माझ्या मनावरती बिंबवल्या जातात. किंवा मग मी माझ्याकडे एक ड्रेस असेल, 2 ड्रेस असतील, 3 ड्रेस असतील, पण वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेसेस बाजारामध्ये आणून त्याचं काय करायचं आणि मग जाहिरातीच्या दौरा माझ्या मनावरती बिंबवायचं आणि मग मी मोठ्या प्रमाणात गरज नसताना ते खरेदी करायची. ही बाजारू अर्थव्यवस्थेचं बेसिकच असं आहे की तुम्हाला ते खरेदी करण्याला भाग पाडतात. कशासाठी? तुमच्यासाठी नाही, ग्राहकांच्यासाठी नाही. हे त्यांचे जे रिटर्न्स आहेत, त्यांचा जो नफा आहे, तो नफा वाढवण्याच्यासाठी हे गेले जेव्हापासून भांडवलशाहीचा उदय झाला तेव्हापासूनचं हे बेसिक प्रिन्सिपल आहे, नफा कमवणं. मग ग्राहकाने ते त्याची गरज नसली तरी, आणि आजकाल ते फार होत आहे की गरज नसली तरी आपण खूप गोष्टी खरेदी करत असतो आणि ह्या खरेदी करताना मग त्याचे ब्रँड व्हॅल्यू आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे की पेप्सी किंवा तुमचे कोका कोला किंवा याची उदाहरणं याच्यावरती खूप लोक बोलतात की याची गरज काय होती, किंवा तुमचा गुटखा असेल याची काही गरज होती का. पण नाही, त्याचे दुष्परिणाम बघून सुद्धा आपण ते विकत घेतो. कारण कसं की जाहिराती निघतो. मला असं सांगायचं आहे की भांडवलशाहीला बढावा देण्यासाठी आणि बाजारू अर्थव्यवस्था करण्यासाठी, आणि मग त्याच्यामुळे क्लायमेट चेंज पण आला. कारण मला ज्यावेळेस 2 ड्रेस सफिशियंट होते, त्यावेळेस मी समजा 6 ड्रेस घ्यायला लागलो, तर हे 4 ड्रेसेस जे ॲडिशनल घेतले त्याच्यामुळे जी काही कार्बन फुटप्रिंट वाढली, कार्बन डायऑक्साईड वाढला, आणि त्याच्यामुळे जगाचं मग जे क्लायमेट चेंज सुरू झालेलं आहे हे बाजारू अर्थव्यवस्थेमुळे झालेलं आहे. किंवा ग्राहकाकडून ग्राहकाला तुम्ही त्यांना पगार देता आणि तो परत याच्या माध्यमातून परत घेता की तुम्ही जास्तीत जास्त त्याचा वापर करा. हे खूप वाढलेलं आहे आणि हे याचा अतिरेक झालेला आहे. हा अतिरेक टाळण्याचा जर असेल आणि बाजारू अर्थव्यवस्था, क्लायमेट चेंज, ह्या सगळ्या गोष्टी जर कमी करायच्या असतील तर मला वाटतं की जसं मी लोकशाहीमध्ये बोललो तसा मी एक विषय सांगणार. मी काही असं सांगणार नाही की भांडवलशाही बंद करा, कारखानदारी बंद करा, सेवा क्षेत्र बंद करा, नवीन नियमन, अशी अजिबात नाही. माझं फक्त एक सजेशन आहे, आणि अर्थात मला माहिती आहे की ते सुद्धा कोणालाही पटणार नाही. ना की ग्राहकाला पटेल, ना की पॉलिटिशियन्सला पटेल, ना की कारखानदारांना किंवा बिझनेस किंवा व्यावसायिकांना पटेल. हे कोणालाही पटणार नाही. तरी पण 100% पटणारं नसून सुद्धा मी एक धाडस म्हणून आपल्याला सांगतो की आपण यामध्ये, या सगळ्या जगामध्ये जाहिरात हा शब्द हद्दपार जर केला, कसल्याही वस्तूची जाहिरात करायची नाही, तर मला वाटतं की जग वेगळं राहील. मला समजा एक कुठलं दूध पाहिजे असेल, कुठलं तेल पाहिजे असेल, किंवा कुठला परफ्यूम पाहिजे असेल, तर मी घेईल की त्या, आणि ते प्रॉडक्ट 4-5 लोकांना कडून मी विचार करून तर घेईल. माउथ पब्लिसिटी त्याला आपण म्हणतो, मी विनाकारणच घेणार नाही सगळ्या गोष्टी. त्यामुळे की हे जे नुसतंच सूज आलेली आहे, व्यापाराची सूज, की फोर्स करण्यात येतं ग्राहकांना काही कारण नसताना, हे कुठेतरी कमी होईल. आणि मग जी साईज आहे इकॉनॉमीची, ती साईज जी आहे ती इन्फ्लेटेड साईज आहे, ती कुठेतरी कमी होऊन त्याच्यामध्ये त्याचं पाणी जे आहे ते समतलाला येऊन पोहोचेल. याचं कशासाठी? तर पहिलं तर खरं म्हणजे की लोकांना त्यांच्या ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, यापेक्षा ह्याच्यावरती जास्त खर्च व्हायला लागलेला आहे केवळ जाहिरातीला बळी पडून. अर्थात याच्यामध्ये लोक कोणी आर्ग्युमेंट करतील की मग जाहिराती नसतील तर मग ते खर्च कमी होणार, त्यांचं उत्पन्न कमी होणार, उत्पन्न कमी झालं की संशोधन कमी होणार, संशोधन कमी झालं की मग मानवाला काही सोयीस होतं म्हणा. अजिबात नाही. हे केवळ जाहिरातीमुळे लोकांचं हे संशोधनाचा विषय नाही. आपण जे बेसिक जर बघितले तर इलेक्ट्रिसिटी किंवा इव्हन औषधांच्या बाबतीमध्ये असं कुठेही औषधांचं तर आपण जाहिरात करूच देत नाही आहे. त्यामुळे हा मुद्दाच नाही की जाहिरात जर केल्या नाही तर संशोधनावरती परिणाम होईल, याच्यावरती कशावरती परिणाम होणार नाही. परिणाम फक्त कशावरती होईल की सामान्य माणसाचा, सामान्य ग्राहकाचा आणि 80-90% लोकांच्या वरती कडून जे पैसा गोळा केला जातो, फक्त 1% लोकांच्याकडे, 1% लोक या जाहिरातीच्या माध्यमातून हा जो सगळा पैसा शोषून घेतात, अट्रॅक्ट करतात, तो पैसा कुठेतरी मला वाटतं की या लोकांच्याकडेच राहील आणि मग इकॉनॉमी ऑटोमॅटिकली सुदृढ होऊ शकेल. त्यामुळे जाहिराती बंद करणं. जाहिरातीचं दुसरं आणि अलीकडे जे झालेलं विद्रूप स्वरूप आहे ते म्हणजे ह्या जाहिरातीमधून जे काही नव्याने मग त्याच्यावरती काही माध्यमं चालतात आणि हे माध्यमं मग अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांना पाहिजे तसे चालवतात. मग ती आयडिओलॉजी असेल किंवा समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट करायचं असेल किंवा जागतिक कॉन्फ्लिक्ट निर्माण करायचे असतील, ते ह्या दृष्टीने मग हे असे उदाहरण म्हणून सांगतो. असे खूप गोष्टी आहेत की या गोष्टीमध्ये त्याचा गैरवापर सुरू झाला, म्हणजे जाहिरातीमधून येणाऱ्या पैशाचा गैरवापर. हे जर जाहिराती जर बंद केल्या तर मग तुम्हाला खरं म्हणजे की जे निकोप आहे
आणि जो बिझनेस म्हणून चालणार आहे आणि जे तुमचं सबस्क्रिप्शन बेस्ड असणार आहे ते होईल. उदाहरणार्थ मी आपलं नाव घ्यायला हरकत नाही, नेटफ्लिक्सवरती त्यांनी सबस्क्रिप्शन बेस्ड चालवलं केलेलं आहे, हे चालू शकतं. त्यामुळे तुम्हाला बातम्या किंवा जे काही असेल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये चालवता येतील. जाहिराती जर नसतील तर फक्त नीड बेस्ड ही इकॉनॉमी या जगामध्ये चालेल. आणि सध्या जे काही ऑनस्लॉट ऑफ बाजारू इकॉनॉमी किंवा आक्रमण आहे बाजारू इकॉनॉमीचं ते कुठेतरी कमी होईल. त्यामुळे जर अर्थव्यवस्था तातडीने सुधारायची असेल त्याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकतात. आपल्याकडे नोबेल लॉरेट इकॉनॉमिक्स आहेत, सगळे आहेत, मोठे लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, ते करू शकतील. पण त्याच्यापैकी एक जर केला तर त्याचा इम्पॅक्ट खरं म्हणजे की जगामध्ये तातडीने दिसायला लागेल, तो उद्यापासून दिसायला लागेल. अर्थात हे होणार नाही, कारण माणूस आता असा आहे की त्याची वैचारिकरित्या आपण काय करतो आहोत आणि काय केलं पाहिजे हे ॲनालिसिस करण्याची ताकद कुठेतरी ह्या अशा पद्धतीचे जे समाज माध्यमं आहेत किंवा अशा पद्धतीचं एक थिंकिंग प्रोसेस गेले 40-50 वर्षे बिंबवलं गेलेलं आहे. याचा परिपाक म्हणजे की हे जे चाललेलं आहे ते योग्यच चाललेलं आहे. म्हणजे जाहिरातीशिवाय आपण कसं जगू शकू. माझं फक्त एकच म्हणणं आहे की 250 वर्षापूर्वी जाहिरातीशिवाय जगलं. 70-80 हजार वर्ष आणि त्यापूर्वी 25 लाख वर्ष जगलं, लोक जगले. पण जाहिरातीमुळे जे विद्रुपीकरण आलेलं आहे ते केवळ जेव्हापासून तुमची भांडवलशाही सुरू झाली आणि जेव्हापासून तुमच्या कारखानदारी सुरू झाली आणि नफा हाच मोटिव्ह आणि तो नफा देखील दुसऱ्यांना त्रास करून आपल्याला नफा कमवणं, पैसा कमवणं हा मोटिव्ह सुरू झाल्यामुळे मग हे इकॉनॉमीचं विद्रूप स्वरूप आलेलं आहे. मला वाटतं की या जर 2 गोष्टी केल्या तर हे जे जग आहे कदाचित वेगळं असेल. लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना फंडिंग किंवा त्यांना प्रचाराच्यासाठी तशी काही गरज नाही. त्यांच्या परफॉर्मन्सवरती जर लोकांच्या पुढे ते गेले. आणि दुसरं म्हणजे की मार्केटमध्ये जाहिराती ह्या जगभर बंद केल्या, या जर 2 गोष्टी इमिडिएटली केल्या तर जगाचा चेहरा मोहरा तातडीने बदलेल. मला माहिती आहे की हे होणे नाही, पण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, मला बोलायला स्वातंत्र्य आहे आणि मला काहीतरी वाटतं, समाजाबद्दल काहीतरी वाटतं, म्हणून हा मी विचार ठेवतो आहे. आणि हा विचार कोणालाही पटणारे नसले तरी मी आपल्यासमोर ते मांडतो आहे. थँक्यू.